आज काढणीचा दिवस आहे आणि आज आपण या क्षेत्रामध्ये निवडक जागा, रॅन्डम जागा आपण सिलेक्ट करून याच्यामध्ये एक गुंठा किंवा आपण ज्याला 33 बाय 33 फुटाचं जे क्षेत्र आहे ते आपण मार्क केलेलं आहे आणि ह्या क्षेत्रामध्ये किती कांदा निघेल त्याच्यावरून आपण पुढच्या एकरामध्ये त्याचं रूपांतरित करणार आहोत आणि अंदाजे कांद्याचं उत्पादन आपल्याला या क्षेत्रामध्ये किती निघालं त्याचे आपण इथं टोटल मांडणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो बघू शकता इथं सगळ्या गोष्टी आपण आखून ठेवलेल्या आहे। काटा आहे, लेबर आता इथं कापणार आहे आणि त्या कांद्याचं आपण वजन इथं मोजणार आहोत। तर जाऊया पुढे। तर शेतकरी मित्रांनो आपण हा एक 33 बाय 33 फुटाचा जो काही प्लॉट आहे तो आखून घेतलेला आहे आणि तिथंच आता हे लेबर कापणी करते। आता आपल्याला या काट्यावर त्याचे वजन घ्यायचे जेणेकरून आपण ह्या क्षेत्राचं ऍव्हरेज काढणार आहोत। टाक टाक बघा या पूर्ण ट्रे भरलेला आहे त्याच्यात 24 किलो 550 ग्रॅम याचं वजन भरलेलं आहे ते आपण आता काढून घेऊया। तर शेतकरी बंधूंनो जसं की आपण पहिल्या पार्ट मध्ये सांगितलंय आपण 1 गुंठ्याचं क्षेत्र मोजून घेतलेलं आहे आणि त्या 1 गुंठ्यामध्ये आपण हा कांदा इथं कापून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता की इथं आपण त्याचे वजन प्रॉपर करून घेतलेले आणि आज खरोखर सांगायला आनंद होत आहे की जे गेल्या 4 महिन्यापासून कांदा लागवडीपासून तर आज हार्वेस्टिंग पर्यंत आपण जे काम करत आलोय, शेतकऱ्याने ज्या निविष्ठांचा वापर केलाय, जे नियोजन फॉलो केले त्याचा एक आनंदाचा दिवस आज आपण इथे बघू शकतो। शेतकरी मित्रांनो आज हा 1 गुंठ्यातला कांदा मोजल्यानंतर आपल्याला 196 क्विंटल प्रति एकर इतका कांदा आपल्याला एकराच्या हिशोबाने इथं मिळालेला आहे।